नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात जनमत पॉडकास्ट आणि यूट्यूब चॅनल. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज 22 जानेवारी 2024 आणि हा दिवस अत्यंत महत्त्वाचा म्हणून इतिहासात नोंद केली जाईल. याचं कारण म्हणजे 6 डिसेंबर 1922 रोजी बाबरी मशीद म्हणून जो भाग होता तो कारसेवकांनी जमीनदोस्त केला आणि त्या जागेवर आज प्रभू श्रीरामचंद्राचं जे जन्मस्थान आहे असं म्हटलं जायचं, तिथं श्रीरामाच्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे, होत आहे. आणि त्या अनुषंगाने अत्यंत दूरगामी परिणाम या घटनेचे होतील म्हणून हा पॉडकास्ट आणि यूट्यूब आपण करत आहोत. याचे परिणाम नक्की काय होतील याचा जर काही विचार आपण केला तर त्याच्यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असे 4 परिणाम विशेषतः आपल्याला पाहायला मिळतील. हे प्रमुख परिणाम आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा ही मशीद किंवा हे प्रार्थनास्थळ जमीनदोस्त झालं, तो दिवसही अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. कारण 1527मध्ये बाबर यांनी ही मशीद बांधली असं सांगितलं जातं आणि त्या अनुषंगाने गेली 490 वर्ष त्याच्यावर प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमी असल्याचा दावा केला जातो आहे, प्रतिदावा केला जातो आहे. न्यायालयीन हे प्रकरण होतं आणि न्यायालयाच्या निकालानंतर आज हा दिवस आलेला आहे. तेव्हा साहजिकच हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याचे परिणाम आता नक्की काय होतील याचा आपण एक थोडक्यात धांडोळा घेणार आहोत. खरं तर आपला देश हा निधर्मी, आपल्या घटनेनुसार सर्व धर्मांना समान आदर आणि सर्व धर्मांचा समान हा मान ठेवणारा आहे. मात्र याचे धार्मिक परिणाम आपल्याला आता यापुढे पाहायला मिळतील. कारण हिंदू राष्ट्र अशा पद्धतीने हा जो काही देश आपला आहे, हिंदू राष्ट्र म्हटलं जातं असा एक भाग आहे. आणि सहज आपण जर काही विचार केला तर भाजप आणि त्याचे मित्रपक्ष, त्या विरोधात काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, अशी सरळ सरळ या धार्मिकतेच्या प्रश्नावरून उभी फूट आपल्याला पाहायला मिळते. मात्र या घटनेमुळे आजच्या या रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जगभरामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्व, हिंदू राष्ट्र अशा पद्धतीचा एक मोठा गवगवा व्हायला सुरुवात होईल. त्याचे परिणाम पुन्हा आपल्याला अधिक उणे पाहता येतील. मात्र धार्मिकता हा अतिशय महत्त्वाचा परिणाम या घटनेनंतर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर दुसरा जो परिणाम आहे तो सामाजिक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. या सामाजिक परिणामामध्ये आजपर्यंत केवळ हिंदूच आपल्या देशामध्ये आहेत असा प्रकार नाही आहे. त्यामुळे नक्कीच वेगवेगळे जात, पात, धर्म यांनी एक अतिशय सुंदर सौंदर्य लाभलेला असा आपला देश आहे. आणि जशी भौगोलिक भिन्नता आहे त्याचबरोबर भाषिक भिन्नता आहे, पण या सगळ्या भिन्नतेमध्ये एक सौंदर्य आहे. तसंच धार्मिक हा एक मोठा भिन्न भिन्न धर्माची लोक इथं राहतात आणि साहजिकच त्यामुळे आपल्याला सामाजिक एक एकोपा, वेगवेगळ्या पद्धतीची लोक एकत्र असली तरी आपल्याला आपण तो जो सगळा वारसा आहे तो घेऊन जात होतो. त्यामध्ये आता हिंदुत्व हा मला वाटतं आहे की प्रबळ असा ठरणारा, किंवा ज्याला डॉमिनन्स म्हणतो आपण, असं होईल का, हा एक भाग आहे. कारण जैन, बुद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असे वेगवेगळे धर्म, पारशी असे आहेत. आणि असं असतानाही ज्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो आहे, आजचा दिवस साजरा केला जातो आहे, त्यामुळे समाजामध्ये एक कोणता संदेश जाईल, हिंदुत्वाच्या दृष्टीने सकारात्मक हिंदूंना असणारा संदेश जाईल, मात्र इतर समाजाच्या लोकांना तो संदेश कसा त्यांनी स्वीकारावा हा एक महत्त्वाचा मुद्दा यापुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर राजकीय हा मुळात उत्सवच राजकीय आहे. इथे ती जी काही प्रार्थनास्थळ होतं, मशीद होती, ती पाडून तिथे रामाचं मंदिर बांधणं हाच राजकीय अजेंडा आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे, भाजपच्या विरोधकांचं. आणि साहजिकच त्यामुळे लालकृष्ण अडवाणी ते मोदी असा जर काही प्रवास आणि त्यापूर्वीचा प्रवास ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, अगदी विश्व हिंदू परिषद, त्याही पेक्षा मोठी असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल
किंवा बजरंग दल असेल, अशा अनेक संस्थांनी यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा राजकीय लाभ भारतीय जनता पक्ष घेत आहे, घेतो आहे आणि घेण्यासाठी हा सगळा एकूणच प्रपंच मांडला आहे असं राजकीय विरोधकांचं म्हणणं आहे. आणि दुसरी मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष ह्याचा लाभ का घेणार नाही, कारण त्यांच्या काळात त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा गवगवा केला आणि आज 2019 सालामध्ये भूमिपूजन आणि 2024 सालामध्ये प्राणप्रतिष्ठा हा जर काही अत्यंत जलद गतीचा प्रवास बघितला तर साहजिक आहे राजकीय त्याचा लाभ मिळणार, होणार आणि घेणार हे सगळेच मुद्दे खरं तर त्याच्या रेषा धूसर असतील, पण नक्कीच त्याचा फायदा, राजकीय फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल. महाराष्ट्रामध्ये शिवसेना या लाभापासून वंचित राहील, कारण त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची साथ सोडली त्यामुळे साहजिकच बाळासाहेब ठाकरेंचं नाव कितीही शिवसेनेच्या मंडळींनी घेतलं तरी आज घडीला भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष यांनाच हा राजकीय फायदा मिळेल असं दिसतंय. चौथा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून आहे. खरोखर विकास आणि आर्थिक विकास या अनुषंगाने या अशा घटनांचा उपयोग होतो का? तात्पुरत्या स्वरूपात आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या जर काही बाबी आपण बघितल्या तर त्याचा आर्थिक लाभ हा छोट्या मोठ्या घटकांना नक्कीच होतो आहे. विकास म्हणाल तर अशा पद्धतीचं एक मॉडेल भारतामध्ये तयार व्हायला लागलं आहे की व्यवहाराच्या भाषेमध्ये आपण बोललो तर एक धार्मिक पर्यटन अशा पद्धतीने आपल्याला अयोध्येकडे बघता येईल आणि अशा प्रकारचे मथुरा, काशी असेल किंवा महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश अनेक ठिकाणी, अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या धार्मिक स्थळांना आता महत्त्व येईल आणि एक पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठा व्यवसाय उद्योग वाढू शकेल, कारण पर्यटनावर भारतीय जनता पक्ष सरकार आणि नरेंद्र मोदी यांचा विशेष जोर आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटनातून होणारा विकास आणि विकासातून येणारी सुबत्ता किंवा आर्थिक सक्षमता हा नक्कीच मुद्दा समोर येणार आहे. तेव्हा आर्थिकही फायदा देशभरात तर होईलच, मात्र परदेशातही याचा एकूणच सामूहिक परिणाम, ज्याला आपण म्हणू की धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असं एकत्र येणारं जे संमिश्र अशा पद्धतीचं एक मिश्रण असेल, त्याचा गवगवा जगभरात जर काही मोठ्या प्रमाणात व्हायला लागला, त्याची एक ताकद, दबावगट म्हणून जर काही निर्माण व्हायला लागला तर नक्कीच जागतिक पातळीवर पण आपल्याला, म्हणजे हाही एक मुद्दा आहे की जागतिक पातळीवर पण अशा प्रकारचा एक ताकद, अशा प्रकारची एक ताकद किंवा एक जोर, दबावगट आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. त्यामुळे केवळ 490 वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ज्या ठिकाणी मंदिर वही बनाएंगे असं म्हटलं होतं, तिथेच ते मंदिर तयार करून तिथेच त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच या दूरगामी परिणाम होणारे 2024 मधली निवडणूक तोंडावर आहे आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या या सगळ्या घटना, त्याचा मिळवणारा लाभ आणि मिळणारा फायदा हा सगळा भारतीय जनता पक्षाला नक्की मिळेल. कदाचित 350-400 जागांपर्यंत जर त्यांना जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको, कारण 400पेक्षा जास्त हा त्यांचा आत्ताचा नारा आहेत अशी त्यांची घोषणा आहे आणि नेहमी उद्दिष्ट मोठं ठेवलं जातं. पण जर 400पेक्षा खरंच जास्त जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही आश्चर्य वाटेल, धक्का बसेल असं मला वाटतं. त्यामुळे साहजिकच या सगळ्याचा एक फायदा, या सगळ्याचा एक झुकती बाजू ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाला नक्की मिळेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बलवान होईल. 2024 सालामध्ये त्यांची शताब्दी आहे, त्या अनुषंगानेही फार मोठा हा उत्सव, मोठा इव्हेंट त्यांनी केलेला आहे. त्यामुळे साहजिकच 2024 हे वर्ष भारतीय जनता पक्षाला फायदेशीर ठरेल यामध्ये शंका नाही. तेव्हा मी आपली इथं रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.